ओके. हा एक्झरसाइज आपण ज्यावेळी पाठीमागचा एक्झरसाइज पाहिला, मार्केट स्टडी, व्हिजिट टू मार्केट अँड मार्केट स्टडी, त्यावेळी आपण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये आयडिया आपल्याला मिळालेली आहे. ओके. फक्त आपण रेतू बाजार हा कन्सेप्ट त्याच्यामध्ये डिटेल घेतला नव्हता किंवा तो पाहिला नव्हता. तर आपण जरा थोडक्यात रेतू बाजार, रेग्युलेटेड मार्केट, रेतू बाजार एकदा वाचणार आहोत. कारण आपल्याला जो पुढचा एक्झरसाइज घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला बेसिक काही गोष्टी, काही प्रोसेस माहित असणं गरजेचं आहे. म्हणून वाचतोय, सर्वांनी कॉन्सन्ट्रेट करा. फर्स्ट, रेग्युलेटेड मार्केट. Under the traditional system of marketing of the agriculture products, producer sellers incurred a high marketing cost and suffer from unauthorized deductions of marketing charges and the prevalence of various malpractices. आता ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की ज्यावेळी ट्रेडिशनल सिस्टीम ऑफ मार्केटिंग ज्यावेळी आपण स्टडी करतोय त्यावेळी ऍग्रिकल्चर प्रोडक्ट हा प्रोड्युसर पासून सेलर पर्यंत जात असताना इन्क्युअर्ड हाय मार्केटिंग कॉस्ट, बरोबर. आणि ती कशा पद्धतीने वाढत जाते, जे काही शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्याने जो काही प्रोडक्ट तयार केलेला आहे किंवा जे काही व्हेजिटेबल्स त्याने प्रोड्यूस केलेले आहेत, ह्या ज्यावेळी मार्केटला येण्या अगोदर त्याची किंमत शेतकऱ्याच्या शेतामध्ये जर त्याचं वजन आणि किंमत जर पाहिली तर त्याची समजा मे बी जर 100 रुपये असेल तर ते मार्केटमध्ये असतोपर्यंत त्याची 200-250 रुपये किंमत कशी काय होते, तर त्याच्यामध्ये काही चार्जेस इन्क्युअर्ड होत जातात, काही ट्रान्सपोर्टेशन चार्जेस असतात, काही पॅकेजिंग चार्जेस असतात, काही सेलर्सचं कमिशन असतं की जे ऍड होत जातं, बरोबर. आणि त्याच्यामुळे त्या माल प्रॅक्टिसेसमुळे काय होतात, त्याचे चार्जेस वाढत जातात. टू इम्प्रूव्ह मार्केटिंग कंडिशन्स अँड विथ अ व्ह्यू टू क्रिएटिंग फेअर कॉम्पिटेटिव्ह कंडिशन्स, द इन्क्रीज इन the bargaining power of producer sellers was considered to be the most important. Yes, म्हणजे बघा, ज्यावेळी आपण मार्केटमध्ये जातो त्यावेळी बार्गेनिंग, बरेच वेळा आपण असं म्हणतो की मला शक्यतो बार्गेनिंग जमत नाही, बरोबर. एखाद्या मित्राला आपण म्हणतो की आपण जाऊया खरेदीला पण मला बार्गेनिंग जमत नाही, बरोबर. पण ऍग्री प्रोडक्टच्या बाबतीत बार्गेनिंग हे म्हणजे सर्रास आलं किंवा तिथं आपण काय म्हणू शकतो त्याला, तर बार्गेनिंग शिवाय ऍग्रिकल्चर प्रोडक्ट मार्केटमध्ये सेलच होत नाही अशी एक टेंडन्सीज आहे, बरोबर. असं मार्केट स्ट्रक्चरच आपल्या म्हणजे आजूबाजूला फॉर्म झाल्यासारखं आहे. ओके. सो the increase in bargaining power of producer sellers was considered to be the most important prerequisite of orderly marketing. And after that, most of the defects of and malpractices under the then existing marketing system of agricultural products have been more or less removed by the exercise of पब्लिक कंट्रोल ओव्हर मार्केट. येस, आणि पब्लिक कंट्रोल बघा, आपण मार्केटमध्ये एक जनरल वाक्य पण फेमस आहे काय, की ग्राहक हा मार्केटचा राजा आहे, बरोबर. म्हणजे पब्लिक किंवा जे येणारा जो काही कस्टमर आहे किंवा कन्झ्युमर आहे तो इम्पॉर्टंट आहे. मार्केट म्हटलं की कन्झ्युमर इम्पॉर्टंट आला. ओके. दॅट इज बाय द एस्टॅब्लिशमेंट ऑफ रेग्युलेटेड मार्केट्स इन द कंट्री. आता रेग्युलेटेड मार्केट कसं फॉर्म झालं, ओके, आणि त्याची डेफिनेशन काय एक्झॅक्टली पाहूया. देअर आर दोज मार्केट्स इन विच बिझनेस इज डन इन अकॉर्डन्स विथ द रूल्स अँड रेग्युलेशन फ्रेम बाय द स्टॅट्युटरी मार्केट ऑर्गनायझेशन रिप्रेझेंटिंग डिफरंट सेक्शन्स इन्व्हॉल्व इन मार्केट, बरोबर. म्हणजे काय, तर मार्केटवर कुणाचं ना कुणाचं तरी काय असणार आहे, अकॉर्डन्स, rules and regulation framed by the statutory market.
म्हणजे काही ना काहीतरी त्याला रूल्स आहेत, काही ना काहीतरी रेग्युलेशन्स आहेत, म्हणून त्याला रेग्युलेटेड मार्केट म्हटलंय. बरोबर. द मार्केटिंग कॉस्ट इन सच मार्केट आर स्टँडर्डाइज अँड मार्केटिंग प्रॅक्टिसेस आर रेग्युलेटेड. आणि त्या सगळ्यावर काहीतरी कंट्रोल आहे. बरोबर. मार्केटिंग कॉस्टवर असेल, मार्केट प्रोसेसवर असेल, त्याच्या स्टँडर्डायझेशनवर असेल, इच अँड एव्हरीथिंगवर काहीतरी कंट्रोल आहे, काहीतरी रेग्युलेशन आहे, काहीतरी रूल्स आहे त्याला. बरोबर. आता ऑब्जेक्टिव्ह. The specific objectives of regulated markets are as follows. First, to prevent the exploitation of farmers by overcoming the handicaps in the marketing of their products. बरोबर. टू प्रिव्हेंट द एक्सप्लॉयटेशन, हे सगळ्यात महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे. आफ्टर दॅट, सेकंड, टू मेक मार्केटिंग सिस्टीम मोस्ट इफेक्टिव्ह अँड इफिशियंट सो दॅट फार्मर मे गेट बेटर प्राइजेस फॉर देअर प्रोड्यूस अँड द गुड्स आर मेड अवेलेबल टू कन्झ्युमर्स ऍट रिझनल प्राइस. ऍट रिझनल प्राइस. बघा, म्हणजे एकतर प्रोडक्ट अवेलेबल करून देणे, त्याला ज्या लागणाऱ्या गुड्स आहेत त्या तिथे अवेलेबल करून देणे कन्झ्युमरला, आणि तेही त्याच्या रिझनल प्राइस मध्ये. जर तुम्ही त्याला अवेलेबल करून देताय पण ते खूप महाग आहे तर तो कदाचित ते बाय करणार नाही. बरोबर. सो रिझनल प्राइस मध्ये अवेलेबल करून देणं. थर्ड, टू प्रोव्हाइड इन्सेंटिव्ह प्राइजेस टू फार्मर्स फॉर बेटर प्रोडक्शन प्रोग्राम बोथ इन क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह टर्म्स. ऑब्व्हियसली म्हणजे जर फार्मर्ससाठी सुद्धा ते प्रोडक्शन जे आहे ते सेल्स करणं हे इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तो प्रोडक्शन प्रोग्राम जो आहे बोथ इन क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह टर्म, म्हणजे किती संख्येत आणि किती दर्जात्मक. बरोबर. क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, तर किती टन किंवा किती किलो, किती हजार किलो, किती 10,000 किलो किंवा असं जे काही आहे. बरोबर. तर स्मॉल क्वांटिटी, मिडियम क्वांटिटी, लार्ज क्वांटिटी, तर त्या बेसिसवर ऍज वेल एज क्वालिटेटिव्ह टर्म्स. बरोबर. आणि फ्रेश व्हेजिटेबल आहे. बरोबर. त्यानंतर आपण म्हणू शकतो की ग्रेड 1 आहे, ग्रेड 2 आहे, ग्रेड 3 आहे. मग ह्या ग्रेडिंग आपण कसं केलं, तर जे काही बेस्ट आहे, जे फ्रेश आहे ते ग्रेड 1 मध्ये टाकलं, जे थोडस काय म्हणू शकतो फ्रेश किंवा प्युअर दिसत नाहीये ते ग्रेड 2 मध्ये टाकलं. ओके, अशा पद्धतीने. थर्ड, टू प्रमोट अँड ऑर्डरली मार्केटिंग ऑफ द ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस बाय इम्प्रुव्हिंग द इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी. आणि येस, ह्या सगळ्या प्रोसेससाठी इन्फ्रास्ट्रक्चर महत्वाचं आहे. आपण मागच्या एक्झरसाइज मध्ये बघितलं की मार्केटमध्ये गेल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी तिथं आवश्यक आहेत, हे पाठीमागच्या एक्झरसाइज मध्ये आपला स्टडी झालेला आहे. फीचर्स ऑफ रेग्युलेटेड मार्केट, मेथड ऑफ सेल, सगळ्यात इम्पॉर्टंट मेथड ऑफ सेल मी तुम्हाला सांगितलेलं होतं. अंडरक्लॉथ मेथड असेल, एखादा रुमाल असतोय, एक दलाल असतोय, तो पुढे कन्झ्युमरला सेल करत असताना काय करतो, अंडरक्लॉथ मेथड टाकतो. त्यामुळे फार्मरला समजत नाही की नेमकं दर किती मिळाला. बरोबर. पण तो दलाल जो आहे तो पुढे प्रोडक्ट विकून मोकळा होतो. इन रेग्युलेटेड मार्केट द सेल ऑफ ऍग्रिकल्चर प्रोड्यूस इज अंडरटेकन आयदर बाय ओपन ऑक्शन. ओपन ऑक्शन म्हणजे डायरेक्ट लिलाव. म्हणजे लिलाव जो डायरेक्ट ओपनली बोलला जातो तो, और बाय द क्लोज टेंडर मेथड. बरोबर. ही सुद्धा मेथड आहे, क्लोज टेंडर मेथड. These methods of sales ensure a fair and competitive price for the produce and prevent the cheating of farmers by market functionaries. बरोबर. By these methods, the sale is carried out under the supervision of an official of the market committee, and the signature of the buyer are taken as soon as the auction is over. The business is done during fixed hours. Generally, different commodities are traded at different times of the day. बरोबर. आता तुम्ही इथे एक वाक्य येऊन गेलं की ड्युरिंग द फिक्स्ड आवर्स. बरोबर. मार्केट कमिटी किती वाजता सुरू असते रे? मार्केट कमिटी स्टार्ट किती वाजता होते? एनीबडी नो? तुमचा व्हॉइस अनम्यूट करा आणि एखाद्याने उत्तर द्या. मार्केट 9:30 वाजता सर. रिपीट. 9:30 वाजता सर. 9:30 वाजता. ओके. आणखी कोणीतरी आन्सर द्या प्लीज. येस. 9:50. 9:50. व्हेरी गुड.
हे टायमिंग आपलं कॉलेज सुरू व्हायचं टायमिंग आहे आणि या टायमिंगला मार्केट मधला सगळा सेल झालेला असतो आणि सगळं संपून जिकडच्या तिकडे शेतकरी घरी गेलेला असतो. मार्केट सकाळी 5 सर वाजल्या 4:30. 4:30-5 वाजल्यापासून सुरू हो. असतं. बरोबर. म्हणून ड्युरिंग फिक्स्ड आवर्स या वाक्याचा अर्थ म्हटलं बघूया आपल्या विद्यार्थ्यांना किती समजतं म्हणून जरा विचारूया म्हटलं. तर त्याचे फिक्स्ड आवर्स मॉर्निंगला असतं. कुठलंही मार्केट जे आहे तुम्ही म्हणजे एपीएमसी लोकल मार्केट म्हणत नाहीये मी, ऍग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी जे आहे त्याच्या अंडर चालणारं जे होलसेल मोठं मार्केट आहे, हे मार्केट सकाळी 4:30 वाजता ओपन होतं. 5-6 वाजेपर्यंत त्याचं ऑप्शन होतं, त्याचं सगळं सेलिंग होतं, बाईंग होतं. 7 वाजेपर्यंत त्या शेतकऱ्यांच्या प्रोडक्ट ज्याच्या त्याच्या गाडीत किंवा ज्याच्या त्याच्या बुकिंगनुसार तो त्यांनी सेट केलेला असतो. 8 वाजता त्यांची पट्टी, शेतकऱ्यांची पट्टी म्हणजे जे काही त्यांचे पेमेंट आहे शेतकऱ्यांचं ते त्यांना मिळालेलं असतं 8 वाजता. 8-8:30 पर्यंत सगळा सेल संपून सगळा त्याचा काय म्हणतो लिखाण सुरू असतं. सगळा जो काही सेल झाला, बाईंग झालं त्याचं सगळ्याचं रेकॉर्ड मेंटेन केलं जातं आणि 9 वाजता तर सगळं बंद केलं जातं आणि तुम्ही सांगताय 9 वाजता सगळं सुरू होतं. बघा आपलं किती बारीक लक्ष आहे आपलं आजूबाजू. पहा पुढे. जनरली डिफरंट कमोडिटीज आर traded at different times of the day. Bidding is kept open to all authorized traders and the highest bidder is given the produce. The farmer has the option to refuse to accept the sale even at the highest bid if he so desires. B. Payment of produce. Yes, वेट करावं लागतंय. Payment of produce is done by license payment. तिथं लायसन दिलेले काही वजन काटे असतात त्याच्यावरच वेट करायचं असतं. With standards weight and a platform scale, in some markets a weighbridge has been installed. आणि काही ठिकाणी तर आता वेब्रिज पण केलेलं आहे. ते कशासाठी तर डायरेक्ट मोठं जे वाहन आहे जे काय ट्रक आहे वगैरे तो डायरेक्ट तिथे येऊन उभा करायचा बिफोर अनलोडिंग आणि आफ्टर दॅट पुन्हा अनलोडिंग केल्यानंतर बरोबर नंतर त्याचं वेट करायचं, दोन्हीतला डिफरन्स काढायचा आणि त्याचं कॉमन वेट ठरवून द्यायचं. ओके. These elements short weight and malpractices which arise out of weighing with a hand balance, electronic weighing balance and machines have also been installed in some markets. ओके. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता त्या इन्स्टॉल केलेल्या आहेत की त्याच्यावर डायरेक्ट अगोदर भरलेला ट्रक आणून उभं करायचा बरोबर. त्याचं जर समजा 1000 किलो वजन आलं नंतर तो ट्रक रिकामा करायचा, त्याच्यातला जो काही माल आहे तो उतरायचा आणि मग तो रिकामा ट्रक पुन्हा तिथे उभा केला तर समजा ट्रकचं वजन पुन्हा 700 किंवा 800 केजी भरलं तर 200 केजी जो आहे तो त्याच्यामध्ये माल होता हे तिथं क्लिअर होत आहे. तर असं स्टँडर्ड आता वेट करण्यासाठी सुद्धा काही ठिकाणी इन्स्टॉलेशन झालेले आहेत. आफ्टर दॅट ग्रेडिंग ऑफ प्रोड्यूस. आता ग्रेडिंग मी मगाशीच म्हटलो ग्रेड फर्स्ट, ग्रेड सेकंड किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला क्लास ए, क्लास बी. ओके. सो ते ग्रेडिंग कसं होतं. द प्रोड्यूस इज द रेग्युलेटेड मार्केट्स इज एक्सपेक्टेड टू बी सोल्ड ओनली आफ्टर ग्रेडिंग, बट बिकॉज ऑफ द absence of facilities such as space, funds for the employment of technical experts for grading and the purchase of grading equipment, the grading scheme could not be implemented in all the markets in the country. आणि खरं आहे की प्रत्येक मार्केटमध्ये ग्रेडिंग केलंच जाईल असं शक्य नाही, कारण त्याच्यासाठी लागणारा बघा जर फूड इन्स्पेक्टर जसा असतो तसा आपल्या कमॉडिटीसाठी पण इन्स्पेक्टर म्हणूया किंवा सुपरवायझर लागतात आणि ते सुपरवायझर प्रत्येक मार्केटला नेमणं, तिथं प्रत्येक वेळी ग्रेडिंग सेपरेट करणं, त्याचा भाव ठरवून देणं, त्याचा दर ठरवून देणं हे खूप लार्ज प्रमाणात आहे आणि ते तेवढं शक्य नाही बरोबर. त्यामुळे ओव्हरऑल कंट्रीमध्ये हे मिळत नाही. पण जे काय मोठे मोठे मार्केट आहेत जिथं मोठ्या प्रमाणात सेल होतोय तिथे गव्हर्नमेंटने त्यांना होल्ड केलेलं आहे किंवा अपॉइंट केलेलं आहे. The schemes is in operation only in some markets. There is therefore a need for the extension of grading facilities to all the markets in the country. आणि तुमच्यासारख्या ऍग्रिकल्चर स्टुडंटना सुद्धा हा एक चान्स आहे की ग्रेडिंग करण्यासाठी तुम्ही काही
न्यू इनोव्हेटिव्ह काय आयडियाज वापरून जर तुम्ही ग्रेडिंगसाठी जर काय करू शकलात तर त्याचा रेट ठरवणं सोपं जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक बिग करिअर सुद्धा तिथं अवेलेबल होऊ शकतात. ओके. मार्केट न्यूज सर्व्हिस, आता ह्याच्यामध्ये भरपूर सर्च झालेला आहे कारण आपल्याकडे आता अॅग्रोवन किंवा जे काही चॅनल्स आहेत कृषी किसान म्हणून आपण किंवा आता सब्जी काय ते ऑनलाईन सब्जी म्हणजे काय म्हणतो त्याला सब्जी मंडी असं काहीतरी ऍप आहे पहा. बरोबर. इन रेग्युलेटेड मार्केट्स देअर इज अन अरेंजमेंट फॉर अ प्रॉपर अँड करेक्ट डिसेमिनेशन ऑफ मार्केट प्राइजेस थ्रू व्हेरियस मीडिया सच ॲज लाऊडस्पीकर अँड नोटीस बोर्ड. येस, मार्केटमध्ये ज्यावेळी आपण असतो त्यावेळी लाऊड स्पीकर किंवा नोटीस बोर्ड थ्रू ते करू शकतो. ॲज वेल ॲज जर आपण कराडमध्ये आहे आणि पुण्यातला रेट आपल्याला पाहायचा असेल तर आपण तो त्या वेगवेगळ्या ऍप वरून घेऊ शकतो. ओके. सो त्याच्यामध्ये आता न्यूज सर्व्हिस मध्ये बऱ्यापैकी चेंजेस किंवा अपडेशन झालेलं आहे. ओके. आफ्टर दॅट मार्केट चार्जेस. ओके. विथ द रेग्युलेशन ऑफ मार्केट सच मार्केट चार्जेस ॲज धर्मदा, चॅरिटी, दलता अँड मुदत हे म्हणजे त्यांचे रेग्युलर नेम्स आहेत. ओके. आणि ते म्हणून ते तिथे असं तुम्हाला वेगळ्या काय म्हणू शकतो आपण वेगळ्या काय म्हणतात त्याला टोन तो त्याच्यामध्ये ते हायलाइट केलेलं आहे त्यांनी. वेअर पब्लिश्ड while the rates of other market charges such as commission, brokerage, हमाली हा सुद्धा बघा कसा शब्द तिथे लिहिलेला आहे, and weighing charges were specified in proportion to the extent of the service rendered by different middlemen. Recently, the market charges payable by sellers have been transferred to the buyer. The seller have to pay only for the activities undertaken prior to marketing of the produce. That is for transportation, octroi and hamali only there is the some saving for the producer. The extent of saving varies from market to market and from commodity to commodity. आता मार्केट चार्जेस त्यांनी दाखवले काय काय असतात तर तिथे गेल्यानंतर मार्केट फी असेल किंवा हमाली असेल त्याला वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळी नाव आहेत. काही ठिकाणी धर्मदा, त्यानंतर चॅरिटी कर्द झालेला आहे तिथं तर तिथं केंद्र असणार आहे किंवा कर्द असू शकतं. ढालटा, मुद्दत, बरोबर म्हणजे मुद्दल म्हणायचं आहे त्यांना ते टी झालंय तिथं मुद्दल, या गोष्टी तिथं मेन्शन केलेल्या असतात आणि त्याच्यानुसार ते तिथे चार्जेस अप्लाय करून घेतले जातात. आफ्टर दॅट payment of the value. It is obligatory on the buyer to make prompt payment for the produce without deduction of any muddat in unregulated market. The payment of the price of the produce is made by the buyer after 3 to 15 days of the sale of the produce in accordance with local market rules. In the past, if the sellers insisted on cash payment, the buyer would deduct muddat cash discount in the extent of rupees 0.50 for the produce worth rupees 100 while making the payment. This practice has been stopped with the regulation of markets. आणि बघा क्वांटिटी मध्ये घेतलं की त्याचे किंवा डेज मध्ये त्यांनी सांगितलं. मग प्रत्येक ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट एवढंच आहे की ऍट दॅट टाइम ज्यावेळी तो सेल होतोय त्यावेळी त्या प्रोड्युसरला त्याची जे काय पेमेंट आहे ते लगेच अवेलेबल तिथे झालं पाहिजे. त्याच्यातले डिडक्शन वगैरे सगळे करून. म्हणून मी मगाशीच म्हटलं की 6 वाजता जर माल विकला गेला तर 8-8:30 पर्यंत शेतकऱ्याला त्याचे पेमेंट मिळालेलं असतं. म्हणजे ऍट दॅट टाइम तिथं पेमेंट लगेच त्याला मिळालं पाहिजे. आणि तेही पेमेंट ऑफ द व्हॅल्यू कसं असणार आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा रेग्युलेशन आहे. कशाचं तर मार्केट कम्युनिटीने तिथे काही रेग्युलेशन्स ठेवलेले आहेत. मग त्याच्यापैकी कॅश डिस्काउंट वगैरे ते खाली आता तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीनं ते सर्व कम्प्लीट करून ओके त्याला ऍट दॅट टाइम तिथे पेमेंट मिळून जाणार. आफ्टर दॅट लायसन्सिंग ऑफ मार्केटिंग फंक्शनरीज. ऑल द मार्केट फंक्शनरीज फ्रॉम द हमाल्स to traders
working in regulated market have to obtain a license from the market committee. After paying the prescribed fees to carry on their business, the licensed traders have to keep proper records and maintain accounts in accordance with the bylaw of the market committee. This facilitates the exercise of a proper control on the accounts of the traders and the collection of the correct amount of market fee by the market committee. Any violation of rules by middlemen may lead to the cancellation, suspension of the license by the market committee or to the filing of challans in court of law. लायसन दिल्यानंतर त्या ठिकाणी जे कोणी ते लायसन होल्डर आहेत बरोबर त्यांना पण काही रूल्स आहेत कशासाठी तर बाईंगसाठी सेलिंगसाठी ऍज वेल ऍज चलन टू द फिलिंग ऑफ चलन इन कोर्ट ऑफ लॉ म्हणजे काय तर त्यांनी जर त्याच्यामध्ये काही चुका केल्या किंवा तिथं काही वेळा प्रोसेस होत असताना काही गोष्टी घडतात तर त्याच्यामध्ये त्यांना ते चलन फाडावं लागतं बरोबर सो लायसन्सिंग ऑफ मार्केटिंग फंक्शनरीज बद्दल त्यांनी ते डिटेल्स दिलेले आहेत की तिथं लायसन मिळून मगच तिथे बाईंग आणि सेलिंग करू शकतात ते ओके H. Supervision. The day-to-day function of regular marketing is supervised by the officials of the market committee, that is, the secretary, auction clerks, and other staff. The administrative decisions are taken by the nominated elected market committee. Nominated आणि elected चा अर्थ मी पाठीमागे सांगितलेलं होतं की 7 मेंबर 9 मेंबर 11 मेंबर हे इलेक्टेड आहे लोक सर्व शेतकरी मिळून ते निवडून देतात बरोबर आणि तिथं क्लर्क वगैरे जे आहेत सेक्रेटरी क्लर्क वगैरे हे मात्र निवडले जात नाहीत तर ह्यांचा इंटरव्ह्यू होतो ह्यांना अपॉइंट केलं जातं ओके आफ्टर दॅट फर्स्ट मार्केट कमिटी जे आहे ते तुम्ही पाहून घ्या आपण हे पाठीमागच्या वेळी एक्सप्लेन केलेलं आहे बऱ्यापैकी मग त्याच्यामध्ये डेप्युटी चेअरमन म्हणजे अध्यक्ष सचिव वगैरे हे कसे निवडले जातात कोऑपरेटिव्ह मार्केटिंग सोसायटीज मधून ते कशा प्रकारे इकडे त्यांना म्हणजे आपण निवडतो याबद्दलच्या डिटेल्स आहेत आफ्टर दॅट आपण डायरेक्ट येऊया फायनान्सेस टू मीट इट्स administrative expenditure and in order to create infrastructural facilities in the market area the market committee gets funds from the following sources first मार्केट फी ऑन द प्रोड्यूस सगळ्यात महत्वाचं काय तर त्यांना कुठला मेन सोर्स आहे तर मार्केट फी लावतात ते तो त्यांचा एक फर्स्ट सोर्स झाला मार्केट कमिटीचा ओके प्रोड्यूस ब्रॉड फॉर सेल इन द मार्केट यार्ड ऑब्लिक मार्केट एरिया त्यांच्या एरियामध्ये किंवा त्यांच्या यार्डमध्ये येऊन जे काही प्रोडक्ट विकले जाणार आहेत त्याच्यावर जी काही फी किंवा जे काही चार्जेस ते लावतात त्याच्या थ्रू त्यांना एक इन्कम मिळतो सेकंड लायसन्स जे मगाशीच आपण पाहिलं काही ट्रेडर्स आहेत त्यांना लायसन्स अलोकेट केले जातात की त्यांना तिथं होलसेलर किंवा कमिशन एजंट म्हणून ज्यावेळी ते तिथे थांबतात त्यावेळी किंवा मेडिएटर्स म्हणून आपण त्यावेळी त्यांना तिथे लायसन दिलं जातं त्या लायसनची काही फी आहे रिन्युअल आहे त्याचं काही 6 महिन्यानं 1 वर्षानं रिन्युअल असेल तर त्या रिन्युअल नुसार तिथून काही चार्जेस मार्केट कमिटीला मिळून जातात सबसिडी फ्रॉम द गव्हर्नमेंट येस गव्हर्नमेंट कडून काही अनुदान मिळतं त्याच्यावर देखील त्यांना तो एक त्यांचा इन्कम सोर्स आहे किंवा त्याचा इकॉनॉमिकल सोर्स म्हणून आपण त्यांना आफ्टर दॅट फंक्शन ऑफ मार्केट कमिटी काय काय कार्य करते तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे द फंक्शन्स ऑफ द मार्केट कमिटी व्हेरी फ्रॉम स्टेट टू स्टेट वेगवेगळ्या राज्यात त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने कार्य चालतं सो फर्स्ट मॅनेज द मेन अँड सब मार्केट यार्ड्स and run them in the interest of the agriculturists and traders. To prescribe the hours of trading with a view to controlling and regulating transactions. To issue, renew or withdraw license of market functionaries with a view to regulating the entry of person in the market. To fix market charges for various functions and services. To realize market fees from either buyers or sellers, to collect and disseminate market news among the farmers and buyers. बरोबर असे एक्सेट्रा तिथे वर्क चालतं तिथं बरेच तुम्ही वाचा त्याच्या मार्केट कमिटीचे फंक्शन्स चांगल्या पद्धतीने स्टडी करा मी डायरेक्ट पुढे जातोय
आपल्याला पुढचा एक्झरसाइज आजच कम्प्लीट करायचा आहे म्हणून मी पुढे जातोय. तुम्हाला ज्यावेळी हे मॅन्युअल मी आता हे ऑनलाईनच तुम्हाला सेंड करावं लागेल. हे ऍक्च्युली आपलं मॅन्युअल आहे, एक्झरसाइज आणि मॅन्युअल आहे हे. पण हे आता तुम्हाला डायरेक्ट प्रिंट करून देता येत नाही, सो मी ऑनलाईन तुम्हाला शेअर करेन तुमच्या ग्रुपला. त्यावेळी तुम्ही डिटेल आणखी हे वाचू शकता. सेटलमेंट्स ऑफ डिस्प्यूट, काही ठिकाणी वाद होतात, बरोबर, की देण्याघेण्याचा विषय आहे म्हटल्यानंतर आर्थिक काही वाद तयार होतात, काही वेळा हमालांचे काही इश्यूज असतात, काही वेळा शेतकऱ्यांची काही आंदोलनं असतात किंवा त्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्यासाठी काही वेळा तिथे भांडणतंटे होऊ शकतात. मग ते सेटलमेंट करण्यासाठी सेटलमेंट्स ऑफ डिस्प्यूट्स, की त्याचं तो वादविवाद तिथं थांबवण्यासाठी त्याच्यात काहीतरी ऍडजस्टमेंट केल्या जातात. मग ते कोण करतं, तर बिटवीन प्रोड्युसर आणि सेलर मध्ये जर काय वाद असेल तर तो ट्रेडर्स पाहतो. ट्रेडर्स आणि प्रोड्युसर मध्ये काय वाद असेल तर तिथे सब कमिटी आहे, मार्केट कमिटी. सब ऑथोराइज्ड चार्जेस आर सॉल्व बाय द सब कमिटी. तिथे एक सब कमिटी नेमलेली असते. दिस अवॉइड्स द लिगल कॉम्प्लिकेशन अँड अननेसेसरी एक्सपेंडिचर. As well as prior to regulation, no such facility existed. If a farmer was not satisfied, he had to go to a court of law to get his due share, which involve a lot of expenditure and wastage of time. आणि जर एखाद्या फार्मरला तिथे जर मोबदला व्यवस्थित मिळाला नाही, तर त्याला जर त्याच्या बदली व्यवस्थित दर मिळाला नाही, तर तो कोर्टात सुद्धा जाऊ शकतो, केस करू शकतो आणि त्याला त्याचा शेअर किंवा त्याचं जे काही वेस्टेज जाणार, कारण आपलं मटेरियल पेरिशेबल आहे, सो ते काही वेस्टेज होईल आणि त्या वेस्टेजचं त्याला त्याचा शेअर असेल किंवा काय असेल तर तो कोर्टाच्या ऑर्डरनुसार त्याला भरून सुद्धा द्यावा लागेल. सो सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट करण्यासाठी तिथे एक कमिटी अरेंज केलेली असते. ओके. इलिमिनेटिंग माल प्रॅक्टिसेस, आता याच्याबद्दल सुद्धा डिटेल सांगायची काही गरज नाही, कारण पाठीमागच्या वेळी ते झालेलं आहे. प्रोव्हिजन ऑफ अमेनिटीज काय असू शकतात, तर लिंक रोड्स आहेत, स्पेशियस मार्केट यार्ड आहे, भरपूर मोठं मार्केट यार्ड असायला पाहिजे कारण भरपूर आवक सुरू असते. फार्मरसाठी किंवा ट्रेडरसाठी रेस्ट हाऊस पाहिजे, कॅटल शेड पाहिजे एखादं, जर तिथं कॅटलचा सुद्धा जर अॅनिमल मार्केट जर असेल तर तिथं त्याला शेड पाहिजे, बरोबर. अँड वॉटर, ऑब्विसली अॅनिमल तिथं आल्या म्हटल्यानंतर त्याला वॉटर फॅसिलिटी तिथं पाहिजे. लाईट वॉचमॅन पाहिजे, ड्रिंकिंग वॉटर अँड पार्किंग स्पेस, बरोबर आहे. वाहनातून ट्रान्सपोर्टेशन होणार आहे तर ते जे काही वाहनं आहेत मोठी त्यांना पार्क करण्यासाठी तिथे पार्किंग स्पेस पाहिजे फॉर कार्स इन द मार्केट यार्ड. अँड इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज सच ॲज बँक्स, कॅन्टीन. ऑब्विसली पेमेंट जर लार्ज प्रमाणात जर तिथं सेल झाला तर लार्ज प्रमाणात पेमेंट येऊ शकतं आणि मग ते पेमेंट म्हणजे चोरांकडून वाचवायचं असेल, म्हणजे थीफ तिथं काही वेळा थीफ पण ऍक्टिव्ह असतात काही, तर तसं काय होऊ नये म्हणून तिथे ते पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी बँक अवेलेबल पाहिजे किंवा कॅन्टीन्स पाहिजे, पोस्ट ऑफिस पाहिजे. तर या गोष्टी, कारण समजा कधी पेमेंट राहिलं तर ते पाठीमागून तुम्हाला त्याच्या डिटेल्स प्रोव्हाइड होऊ शकतात. सो हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या फॅसिलिटीज अमेनिटीज तिथं अवेलेबल असतातच रेग्युलेटेड मार्केटमध्ये. आता इथपर्यंत झालं रेग्युलेटेड मार्केट, याचा फायदा फार्मरला बऱ्यापैकी होतो आणि आपण आजूबाजूला ज्यावेळी आपल्या एपीएमसी पाहतो ते या पद्धतीने चालतात. आता रेतू बाजार हा एक कन्सेप्ट आहे की जो आंध्र प्रदेशमध्ये चालतो. बघूया तो आपल्या रेग्युलेटेड मार्केटपेक्षा काय वेगळा आहे. तर रेतू बाजार हॅव बीन एस्टॅब्लिश्ड इन द मेजर सिटीज ऑफ आंध्र प्रदेश. तो आंध्र प्रदेशच्या मोठमोठ्या शहरांमध्ये आहे. with the prime objective to provide direct link between farmers and consumers in the marketing activity of fruits, vegetables and other essential food items. बरोबर. तर तिथे काय विकलं जातं, तर फ्रुट्स असतील किंवा व्हेजिटेबल्स असतील ह्यांना सेलिंग करण्यासाठी किंवा डायरेक्ट लिंक त्यांची बिटवीन फार्मर्स अँड कन्झ्युमर्स. म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये ट्रेडर जो आहे किंवा कमिशन एजंट जो आहे तो कमी केलेला आहे आणि जो कन्झ्युमर आहे त्याला डायरेक्ट फार्मर्सशी लिंक करून दिलेलं आहे. ओके. आता त्याचे काय फायदे आहेत, तर फर्स्ट, प्रोड्युसर आर बेनिफिटेड फ्रॉम रेतू बाजार ऍज प्रोड्युसर शेअर इन द कंझ्युमर रुपी इज मोर बाय 15 to 40%. बरोबर आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्याला प्रॉफिट हा 10 ते 40% वाढतो, कारण मधले दलाल जे आहेत किंवा मधले जे काही ट्रेडर्स आहेत त्यांचं कमिशन तिथं
वाचलं जातं आणि ते शेतकऱ्याला मिळतं, बरोबर. आणि कंझ्युमर गेट फ्रेश व्हेजिटेबल, डायरेक्ट शेतकऱ्याकडून घेतो त्यामुळे त्याला ते फ्रेश मिळतात. फ्रुट्स अँड फूड आयटम्स ऍट 20 to 35% लेस प्राइजेस, बरोबर आहे. डायरेक्ट शेतकऱ्याकडून घेतल्यामुळं मधले चार्जेस कमी झाले आणि त्यामुळे घेणाराला, विकत घेणाराला ते 20 ते 30% कमी किमतीत मिळाले than the prevailing prices in nearby market, and marketing costs are at the minimum level as middlemen are completely eliminated from the marketing activities in Ritu Bazaar. म्हणजे जे काही मिडलमन आहेत, मीडिएटर्स आहेत, मीडिएटर्स म्हणू शकत नाही आपण, पण मिडलमन जे आहेत ते कमी केले. ओके, सो त्यामुळे काय होतं की शेतकऱ्यांना सुद्धा त्याचे 15 to 40% प्रॉफिट वाढतोय आणि कंझ्युमरला 20 to 35% कमी किमतीत मिळतात. देर इज नो गव्हर्नमेंट इन्व्हॉल्वमेंट इन प्राइस फिक्सेशन, पण ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कुठेही इन्व्हॉल्व्ह नसतंय. तो शेतकरी म्हणेल तेवढ्या रुपयाला ते कंझ्युमरला विकत घ्यावं लागेल किंवा कंझ्युमर म्हणेल तेवढ्या किमतीला शेतकऱ्याला द्यावं लागेल. दिस फंक्शन इज लेफ्ट टू farmers who organize themselves into committee, and these committee are fixing sale price daily, रोजच्या रोज त्याचा दर ठरणार आहे. After taking into consideration the wholesale and retail price prevailing in the nearby towns, generally prices are fixed 20% over the wholesale prices and 15 to 20% less than local marketing price. Prices fixed are displayed at several places all over the Ritu Bazaars for the benefit of these markets is being met from financial sources of APMC nearer to Ritu Bazaar. ओके, तर या पद्धतीने त्याचं वर्किंग होत आहे. मेजर हायलाइट्स ऑफ रितू बाजार काय आहेत? मेजर हायलाइट्स, तर डिस्ट्रिक्ट कलेक्टर मेक द लँड अवेलेबल फॉर दीज बाजार, म्हणजे त्या जिल्ह्याचा जो कोणी कलेक्टर आहे तो काय करतोय तर त्याच्यासाठी जागा अवेलेबल करून देतो. सेकंड, परमनंट इन्फ्रास्ट्रक्चर विथ ऑल सपोर्ट सिस्टीम आर बीइंग कन्स्ट्रक्टेड इन दीज बाजार्स बाय कन्सर्न एपीएमसी, आणि परमनंट इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना मिळतं आणि हे कोण अवेलेबल करून देतं किंवा कोण कन्स्ट्रक्ट करून देतं तर एपीएमसी. थर्ड, व्हेजिटेबल्स कल्टिवेशन इन द आयडेंटिफाईड विलेज आर प्रोव्हाइडेड फोटो आयडेंटिटी कार्ड and only these cultivators are permitted to sell vegetable in this bazaar. म्हणजे शेतकऱ्यांना तिथे आयडेंटिटी कार्ड दिलेलं असणार आहे, फोटो आयडेंटिटी कार्ड आहे ते, आणि त्याच्या बेसवर फक्त तेवढेच शेतकरी तिथे विकू शकतात. फोर्थ, फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ व्हेजिटेबल स्टेट गव्हर्नमेंट अरेंज स्पेशल बसेस ऑन मोस्ट रूट्स. बघा, म्हणजे तिथलं स्टेट गव्हर्नमेंट तिथे बसेस अवेलेबल करून देतं. कशासाठी? तर ते जे काही व्हेजिटेबल आहेत ते ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, त्यामुळे त्यांचे ट्रान्सपोर्टेशन चार्ज बाहेर जात नाहीत, बरोबर. फिफ्थ, टेम्पररी स्टोरेज फॅसिलिटी आर अँड टेम्पररी स्टोरेज फॅसिलिटी, आणि आपण एपीएमसी ज्यावेळी बघतो त्यावेळी स्टोरेज फॅसिलिटी म्हणजे तिथे भरपूर वेळ सुद्धा तुम्ही ठेवू शकता, पण इथं भरपूर वेळ नाही, टेम्पररी फ्यू आवर्स साठी होऊ शकतं. कोऑर्डिनेशन एक्झिस्ट बिटवीन रेव्हेन्यू, मार्केटिंग अँड हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट्स फॉर स्मूथ फंक्शनिंग, आणि मग ह्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन करण्यासाठी मग त्याच्यामध्ये रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल, मार्केटिंग असेल, हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट असेल, बरोबर, यांचं कोऑर्डिनेशन केलं जातं. अदर इसेन्शियल कमोडिटीज लाईक पल्सेस अँड इडिबल ऑइल्स आर ऑल्सो सोल्ड इन दीज मार्केट्स ऍट रिझनेबल प्राइसेस. म्हणजे बाकीच्या गोष्टी सुद्धा, पल्सेस असतील किंवा इडिबल ऑइल्स असतील, ते त्याच्यामध्ये इसेन्शियल जे आहे ते त्याच्यामध्ये रिजनल प्राइस मध्ये कन्सिडर केलं जातं. व्हेजिटेबल प्रोडक्शन प्रोग्राम इन द एरिया इज ऑल्सो अंडरटेकन बाय हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट ऑफ द स्टेट टू इन्श्युअर रेग्युलर सप्लाय ऑफ व्हेजिटेबल्स टू द कंझ्युमर. ओके, म्हणजे रेग्युलर सप्लाय मिळण्यासाठी तिथे प्रोडक्शन प्रोग्राम आणि त्याचा जो काही एरिया आहे तो अंडरटेकन राहतोय. ओके, त्यामुळे काय होतंय, ज्या टायमिंगला व्हेजिटेबल अवेलेबल पाहिजे त्या टायमिंगला ते अवेलेबल होत आहे. ओके, आता असाइनमेंट काय, तर ड्युरिंग व्हिजिट स्टुडंट्स आर इन्स्ट्रक्टेड टू रेकॉर्ड इन्फॉर्मेशन ऑन अबोव फीचर्स ऑफ रेग्युलेटेड मार्केट
राईट अ नोट ऑन अनरेग्युलेटेड मार्केट. बघा आता तुम्ही व्हिजिट करायची आहे, मी तुम्हाला पाठीमागेच सांगितलेलं आहे, आणि ती त्या व्हिजिटचा रिपोर्ट पण तुम्हाला लिहायचा आहे. तर ही असाइनमेंट जी आहे ती रेकॉर्ड इन्फॉर्मेशन साठी आहे. जी काय तुम्हाला इन्फॉर्मेशन तिथून मिळते ती रेकॉर्ड करायची आहे, आणि ती कशी करायची ह्याच्याविषयी पाठीमागचे जो एक्झरसाइज होता आपला, ओके, त्याचा गायडन्स घ्यायचा आणि त्यानुसार ही असाइनमेंट कम्प्लीट करायची. आणि सेकंड, राईट अ नोट ऑन अनरेग्युलेटेड मार्केट. आणि जे आपल्या अवतीभोवती अनरेग्युलेटेड मार्केट आहे, म्हणजे लोकल मार्केट, की जिथं आपल्या विलेजमध्ये कोणी जो काय तुमचा बस स्टॉप असेल त्याच्या शेजारी कोणी बसलेला आहे, किंवा ज्याच्यावर कोणाचा रूल्स रेग्युलेशन नाही पण ते फॉलो होत आहे असं मार्केट, ओके, त्याच्याविषयी नोट तुम्ही लिहा. ओके, इथपर्यंत एक्झरसाइज समजला. टाइम काय झालेला आहे? 11:18. मला नाही वाटत आपला पुढचा एक्झरसाइज कम्प्लीट होईल. मी खूप ट्राय करत होतो. ठीक आहे, बिफोर दॅट ह्याच्याविषयी कोणाची काही शंका असेल तर विचारा, चार्ट करा.